स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। जरांगेंच्या आंदोलनाला शुभेच्छा देण्यासाठी मी भेट घेतल्याचं यावेळेला राजू शेट्टी यांनी सांगितलं। स्वाभिमानी शेतकरी पक्षाचा जरांगेंच्या या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलंय। सर, तुम्ही जरांगे पाटलांची भेट घ्यायला आलात, काय चर्चा झाली, काय संदर्भ होता बैठकीचा? धाराशिवला एक जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा होता। तो मोर्चा संपवून उद्या जाफराबादला एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी जालन्याकडे चाललो होतो आणि त्या संदर्भामध्ये आज आता जरांगे पाटलांचं गावी येऊन त्यांनाही शुभेच्छा द्याव्यात। 20 तारखेपासून त्यांचं आंदोलन सुरू होतं आहे, त्याला शुभेच्छा द्याव्यात आणि पहिल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका ही या आंदोलनाला पाठिंब्याचीच अशी राहिली आहे। मी स्वतः लोकप्रतिनिधी असताना 2012 साली सगळ्यात आधी लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता। त्याच्यानंतर सातत्यानं केवळ मराठा समाजच नाही तर असा शेती व्यवसायावर अवलंबून असणारा जाट असेल, वक्कलिंग असेल, लिंगायत असेल, गुर्जर असेल, हे सगळे देशभरातले शेती करणारे सगळ्या कम्युनिटी आहेत आणि सरकार म्हणजे सगळ्याच पक्षाची सरकार जी आली त्यांचं धोरण नेहमी शेतकरी विरोधीच राहिलं, शेतकरी ग्राहकाभिमुख धोरण राहिलं। या मागणीला सार्वत्रिक असा पाठिंबा आहे। या आंदोलनामध्ये सुद्धा जिथं स्वाभिमानी जे कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊन त्याला पाठिंब्याचीच भूमिका घेतली। कॅमेरामॅन हर्षदसह संजय सरवदे, TV9 मराठी, जालना।